अनुबंधाचा विचार आपण केला. या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे बघ. विषय कोणता आहे. प्रयोजन बरं. अवांतर प्रयोजन अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध. जन्यजनक भाव संबंध कोणात आहे. ग्रंथ कोण आहे. ज्ञान कोणता संबंध. प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध. प्रतिपाद्य कोण आहे. विषय अलग लक्ष म्हणजे ग्रंथ. त्याच्यावर त्याला म्हणायचं प्रतिपाद्य प्रतिपादक विषय भाव संबंध. आता अनुबंध म्हटलं झाला तर ज्ञानाचा विचार करायचा. अधिकाराचा विचार झाला. कोणाचा विचार करायचा. ज्ञानाची साधनं किती सांगितलेली आहे. सांगा की. आणि यज्ञाधिक सांगितलं नाही केलं का तुम्हाला. कर्माच्या योगाने चट्टाची काय होते. ते साधन आहे ना. आणि उपासनेने काय होते नाही सांगता येत. अरे उपासनेने मनाची चंचलता जाते. दोन साधनं सांगितले ना. कर्माने काय होते चित्तशुद्धी. आणि उपासनेने साधन आहे की नाही. म्हणजे बहिरंग साधन आहे. कोणती. अंतरंग कोणती अडचण नाही. श्रवण मनन निधिध्यासन तत्व. अगदी जवळचं साधन कोणतं आहे. तत्व पदार्थ म्हणजे काय सांगा. सांगा की काय. चुकलं तर चुकलं. हे बघ तत्वमसी आहे की नाही. त्याचा कसा विचार केलेला आहे. किती पद आहे त्याच्यात. त्याचा अर्थ काय होतो. त्याचा अर्थ काय आहे मग. असे मग वाक्य काय निघालं. ईश्वर कोण आहे. जीव आहे. हे भाव तत् म्हणजे ईश्वर. तो म्हणजे अशी म्हणजे ईश्वर कोण आहे. प्रधानमंत्री मोदीला दिला सरपंच करून टाकला. मग असा अर्थ निघतो का. मग याचं ऐक्य नाही करायचं. पण लक्षाचं ऐक्य करायचं. तत्पदाचं लक्ष कोण आहे. ब्रह्म. तत्पदाचं लक्ष कुठं असतं आत्मा वगैरे. म्हणून लक्षाचं ऐक्य होते. जीव ब्रह्मैव ना परा. त्याच्यामधलं तत्वमसी वाक्य हे ब्रह्मज्ञान प्राप्तीचं अत्यंत जवळचं आहे. म्हणून जे अत्यंत जवळचे असतात त्यांना काय म्हणायचं. लांबचे म्हणजे 2-4 हात का. मग त्याला काय म्हणायचं. मग कर्म उपासना आहे. कोणतं साधन आहे. बहिरंग साधन आहे. आणि पुढे श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन. आता अधिक विचार करायचा. जीवब्रह्म ऐक्य ज्ञान याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. अपरोक्ष ज्ञानाला हेतू कोण असा प्रश्न आहे. अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे ना. परोक्ष ज्ञानाला कोण येतो. अपरोक्ष ज्ञानाला कोण येतो. कोण कारण आहे त्याचा विचार करायचा. अपरोक्ष ज्ञान
त्याला कारण आहे तत्त्वमसी महावाक्य. कारण त्याच्यामध्ये जीव ब्रह्माच्या काही सांगितलेलं आहे. तत्त्वमसी महावाक्यात जीव ब्रह्माचं काय सांगितलेलं आहे? ऐक्य सांगितलं आहे की नाही? म्हणून अत्यंत जवळचं साधन कोणतं आहे? मग तत्त्वमसी महावाक्य. त्याच्या योगाने कोणतं ज्ञान होते? अपरोक्ष ज्ञान. ज्ञानाचे दोन प्रकार, परोक्ष आणि परोक्ष. त्याची व्याख्या काय? पाहून सांगितलं तरी चालेल, ऐकलं की काल नाही. हे पहा, ब्रह्म आहे कोणतं ज्ञान आहे? का नाही? आतापर्यंत होतं का तुम्हाला ज्ञान? आता तुम्हाला ज्ञान झालं ब्रह्म आहे. त्याच्याकरता बरं का, ते वाक्याचं सुद्धा अवांतर वाक्य आहे. ज्याच्यामध्ये केवळ स्वरूप कळतं त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? परोक्ष ज्ञान. आणि ज्याच्यामध्ये ऐक्य सांगितलं जातं त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? अपरोक्ष ज्ञान कशाने होतं? आणि परोक्ष अवांतर वाक्य. अवांतर वाक्य म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. कोणतं वाक्य आहे? महावाक्य नाही. ऐक्य कुठे त्याच्यात? ब्रह्माचं काय कळालं? मग ऐक्य आहे का त्याच्यात? ब्रह्म कसं आहे? त्याच्याकरता अवांतर वाक्य असते. आनंद द्वय नित्य. हे कोणतं वाक्य आहे? मग परोक्ष वाक्य आहे. परोक्ष ज्ञान आहे, अवांतर वाक्य. आता आपल्याला ज्ञान करून देण्याकरता, एकत्व सांगण्याकरता महावाक्याचा विचार करतात. कशाचा? मग श्रवणाला कोणतं वाक्य उपयोगी? महावाक्य. महावाक्य श्रवणामध्ये प्रवृत्ती होण्याकरता कोणाची होते का? कोणाची? विषय पामराची होते का? मग पामर मनुष्य तो काय विचार सागराला येतो का? मग कुठं जातो? दुधाच्या डेअरीवर का? अरे पामर मनुष्य कुठं जातो? नाही सांगत. जे पिऊ नाही ते पिण्याकरता कोणाला बनवून नका, नाही तर मार खायचे पडे. जे दारू पितात ते सारे काय आहे? मनात ठेवायचं. काय ठेवायचं? साधा कुठं दारू पित असतो का? मांस खात असतो का? मग याच्यातून आनंद असतात. काय असतात? एकाला सांगितलं म्हणलं काहीतरी माळ घ्या की चांगली गोष्ट आहे, नाही का? वारकऱ्याच्या गळ्यामध्ये काय पाहिजे? माळ पाहिजे. गोपीचंदन टिळा, गळ्यात तुळशीची माळ. म्हटलं माळ घाला. मग म्हटलं चांगलं आहे तुम्ही. तर म्हटलं अहो तुमची माळ घातली म्हणजे मला मांस खाता येत नाही. म्हटलं दारू काय करता येत नाही. मांस खात असेल तो वारकरी कसा? न वारकरी असेल तर मांस खाईल कसा? संसारामध्ये निषिद्ध विषयामध्ये रममान असतो त्याला पामर म्हणाल. कोणत्या विषयात? कीर्तनाला येत नाही, तमाशाला गेल्याशिवाय. चिखलदारीला असतो तरीसुद्धा तमाशामध्ये काय फुकट तुम्हाला ऐकायला पाहायला मिळते का? पैसे द्यावे लागते. आणि पैसे देऊन काय विकत होतो? पाप. आणि कीर्तनामध्ये पैसे द्यावे लागते का? फुकटचं पुण्य सुद्धा लोक काय करीत नाही. हे बरं आपल्या आळंदी म्हणून विषयात दंग असतात. निषिद्ध विषयामध्ये दंग असतो त्याला पामर म्हणायचा. विविध विषयामध्ये रममाण असतो त्याला काय म्हणायचा? विषयी म्हणायचा.
आलं का? आणि जो भगवंताच्या चिंतनात रममाण असतो त्याला साधक म्हणाय. काळ सारावा एकांतवासी आहे का रे? माझा साधक वर करी परमार्थात कारण मानतो त्याच्या ठिकाणी विवेक आहे. काय म्हणून विवेक हे ब्रह्मज्ञान प्राप्तीचं काय साधन आहे. विवेकामुळे वैराग्य होते. काय होते? विवेकच नाही तर वैराग्य होते. मग आता वारकरी शिक्षण संस्था आहे आपली, या ठिकाणी येतात विनाकारण येतात बघा, ते ज्ञानाकरता. बरं, मग घरून काय सर्व घेऊन येतात का? ते उकडेच येतात. वैराग्य. त्याला विचारलं, म्हटलं अरे एवढा श्रीमंताचा मुलगा आहे तू, बरं का काही सामान घेऊन यायला पाहिजे होता. म्हणलं सामान जर घेऊन येत बसलं तर घरचे लोक काय करणार नाही. म्हणलं उघड्यात आलो की. म्हणून विवेक वैराग्य त्याच्यामुळे माणसाची परमार्थामध्ये काय होतात. विवेक नसेल तर परमार्थ घडतो का? मग परमार्थ मग कशामुळे घडतो? विवेक असतो. चैनीचे जाऊ द्या, भिषांतर होते आपल्याला. हे या ठिकाणी जे पोरं आले कशा करता आले? मग काहीतरी ज्ञान आहे त्यांच्या ठिकाणी. जाऊ दे. म्हणून विवेक वैराग्य वगैरे ज्ञानप्राप्तीचे साधन आहे. आणि विवेकामुळे मनुष्य श्रवणाला येतात. आता बरेचसे लोक बाग इथे असं नाही, कीर्तनाला बोलावलं तरी काय होत नाही, येत नाही. सोय करा, सगळे करा, निमंत्रण द्या तरी येत नाही. आले तर असे दुरून पाहतात, काय चाललंय बुवाचं. आरतीच्या वेळेला सुद्धा येत नाही. झाली का आरती? चालू का? म्हणून विवेक वैराग्य हे श्रवणामध्ये काय आहे? आवश्यकता आहे. विना विवेकाशिवाय वैराग्याशिवाय श्रवण घडत. म्हणून ज्ञान प्राप्तीचे साधन आहे. आणि पुढे श्रवण मनन निधिध्यासन पदार्थ शोधन हे कशाचे साधन आहे? मग ब्रह्मज्ञान प्राप्तीचे काय? अगदी अंतरंग साधन कोणतं आहे? तत्त्वमसी. तत्त्वमसी या विचारापासून अपरोक्ष ज्ञान होते. कोणतं? परोक्ष. अवांतर वाक्यापासून सबपरोक्ष ज्ञान आणि महावाक्यापासून बसा. अपरोक्ष ज्ञानास हेतू. जो ब्रह्मैक्य अपरोक्ष ज्ञानास प्रत्यक्ष हेतू म्हणजे कारण. श्रोत्राशी महावाक्याचे संबंधरूप प्रथम श्रवण आहे. कोणत्या वाक्याने अपरोक्ष ज्ञान होते? महावाक्य म्हणजे 2-3 हात लांब का? महा म्हटलंय ना वाक्य, मग 2-3 हात लांब का? ते 2 तर अक्षर आहे त्याच्यात. प्रज्ञानम कोणतं वाक्य आहे? बाकीचे काय आहे? 3-3 अक्षराचे आहे. तत्त्वमसी किती वाक्य? त्याच्यातही एक क्रियापदच आहे. आणि ते पुन्हा सगळे सर्वनामच आहे. तर ते कोणतं नाव आहे? कोणतं नाव आहे? व्याकरणाचा पाठ आहे का म्हणा? अरे तर ते कोणतं नाव? सर्वनाम आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. प्रथम पुरुषवाचक, पुढे द्वितीय पुरुष आहे का रे? मग सर्वनाम आहे. अहम ब्रह्मास्मी वगैरे असे 4 वाक्य आहे. तत्त्वमसी एक, दुसरं नाही प्रज्ञानम ब्रह्म, तिसरं अयमात्मा ब्रह्म, चौथं कोणत्या वेदातला विचारत नाही. नंतर दुसरा तरंग संपला म्हणजे मग विचारत
पाठ झाला त्याचा तुम्हाला अनुवाद करता आला पाहिजे. गेल्या वर्षी एक पोरगा सुंदर अनुवाद करायचा, म्हणजे पाठपत्रामध्ये पडतो. अपरोक्ष ज्ञानाला कोण हेतू आहे? मग परोक्ष ज्ञानाला अंतर्वाक्य वाचा. म्हणजे सद्गुरूंनी केलेल्या महावाक्याचा उपदेश कानांनी ऐकणे हे आहे. वेदांत वाक्ये 2 प्रकारची आहेत. त्यात काही अवांतर वाक्य व काही महावाक्य असतात. ज्या वाक्यात जीवाचे किंवा परमात्म्याचे फक्त स्वरूप कथन केलेले असते त्यास अवांतर वाक्य म्हणतात. अवांतर वाक्याची व्याख्या कशी आहे? आहे या रूपाने होत असते त्याला म्हणायचं अवांतर वाक्य. आणि तोच आहे असं म्हटलं तर महावाक्य. तत्त्वमसी महावाक्य हे काय लावते? जीवन ब्रह्माचं थोडे गोष्ट बिष्ट सांगितलेले आहे, त्याच्यानंतर विचार करू. सध्या हाच विचार करू. त्याच्यावर एक शंका केलेली आहे, पुढची शंका जावं. तेव्हा परोक्ष ज्ञानाला महावाक्य हेतू आहे, परोक्ष ज्ञानाला अवांतर वाक्य हेतू आहे. परोक्ष ज्ञान म्हणजे काय ना परोक्ष ज्ञान म्हणजे काय? अपरोक्ष ज्ञानामध्ये ऐक्य सांगितलेलं असतं, त्याच्यावर त्यांनी शंका केल्या. काय कर म्हटलं अपरोक्ष ज्ञानामध्ये जीव ब्रह्म ऐक्य सांगितलेलं आहे. ब्रह्माचं यथार्थ ज्ञान होते कोणत्या वाक्याने? महावाक्याने. कळलं का लक्षामध्ये? मग तत्व पदार्थ शोधांनी या वाक्याने जर कोणतं श्रवण झालं, अपरोक्ष ज्ञान झालं. काय झालं? म्हणजे तुम्ही श्रवण मानाने दर्शन सांगितले तर फुकट गेले ना. काय गेले? एखादा कीर्तन करायला महाराज जात असतो ना, मग 2-3 सोबती घेऊन जात असतो, काय 2-4 बरं आहे आपलं. मग ते कीर्तन करत असताना सोबत आणलेल्या माणसाला काहीतरी द्यावं लागतं. गायक असेल तर काय द्यायची असते? चाल द्यायची असते. वादक असेल तर पकवाज वाजवायला संधी द्यावी लागते. आता गायक आहे बघा, 1-2-3 पोरं घेऊन गेला, 2 पोराला चाल दिली आणि 3ऱ्या पोराला काय दिली नाही. मग तो म्हणत असतो, मला भाकरी खायला बोलवलं का? मला फुकट वेळजार करायला लागले. त्याप्रमाणे तत्त्वमसी महावाक्याने जर आपल्याला अपरोक्ष ज्ञान होते, श्रवण मनन निधिध्यासाने काय गेले? फुकट गेले. आलं काय? मग त्याला व्यर्थत्व आलं. काय आलं? मग पुढची शंका आहे, नंतर सांगू. वाचा. आणि ज्या वाक्यात जो परमात्म्याची एकता प्रतिपादन केलेले असते त्यास महावाक्य म्हणतात. एकता प्रतिपादन केली असेल तर कोणतं वाक्य? नुसतं स्वरूप सांगितलं असेल तर पुढे अवांतर वाक्याने फक्त ब्रह्माचे अस्तित्व रूपाने ब्रह्म आहे असे परोक्ष ज्ञान होते. परोक्ष ज्ञानामध्ये काय कळतंय? आहे या रूपाने काय होतं? ज्ञान होतं. मग तेवढ्यावर काम मागत नाही. नुसतं ताटामधले पदार्थ पाहून भूक जात असते का? मग ताटातले पदार्थ कुठे गेले पाहिजे? मग परोक्ष ज्ञानाने पुढे जास्त सांगू, जास्त विवरण नको. आतापर्यंत तुम्हाला काहीच माहिती नव्हतं, आता तुम्हाला ज्ञान झालं. कोणतं ज्ञान? एखादा विद्यार्थी आहे, त्याला काही माहिती नाही, आळंदी कशाला म्हणतात, पंढरपूर कशाला, कोणाचंही महाराजाचं काय ऐकलं आणि त्याच्यात त्याने पंढरपूरचं आळंदीचं काय, मग आळंदीचं वर्णन ऐकलं त्याने. म्हटलं आळंदी आहे, तिथं वारकरी शिक्षण संस्था आहे, काय फुकटात सगळं काम मागत असते तिथे. राहायलाही जागा तिथे, खायलाही नाश्ता जेवणही तिथे,
शिकवणे शिकवते कळाली. आतापर्यंत आळंदीचं ध्यान होतं का मग? आता काय झालं? अरे आता काय झालं? कोणतं? आणि मग तिला सगळं घरदार सोडून कुठं आला? म्हणलं माझं नाव लिहा. आता कोणतं ज्ञान आहे? अपरोक्ष. आतापर्यंत काय होतं? संस्थेत झाल्यानंतर नाही काय ब्रह्मा आहे कोणतं ज्ञान? तोच ब्रह्मा आहे कोणत्या वाक्याने कळतं? महावाक्याने. सत्यम ज्ञानम ब्रह्म कोणत्या वाक्याने कळालं? अवांतर वाक्य. आणि तू ब्रह्म आहेस असे आचार्यांनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्याच्या कर्णाशी संबंध होताच मी ब्रह्म आहे असे ब्रह्माचे आत्मत्वाने श्रोत्यास अपरोक्ष म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान होते. हे प्रत्यक्ष काय होतं? पुढे शंका करणार आहे तो. वाचा. श्रोत्यांशी कर्णद्वारा गुरूंनी उच्चारण केलेल्या वाक्याचा संबंध न झाला तर ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होत नाही. श्रवणच नाही केला तुम्ही ज्ञान होईल का? मग ज्ञानाकरता पहिला कोणता आहे? श्रवण. हे भक्तीचंही साधन आहे आणि ज्ञानाचं साधन आहे, वेदांताचं साधन आहे. श्रवण मनन निधिध्यासन तत्त्वं पदार्थ शोधनम हे ब्रह्मज्ञान प्राप्तीचे साधन आहे. पण भक्तीचे सुद्धा आहे ना. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम दास्यम सख्यम महात्मने हे कशाही साधन आहे. पण कर्माची नाही चांगलं. नैमित्तिक कर्म अलग अलग. त्या कर्मावर देऊन विहित कर्म नित्य नैमित्तिक हे कसे साधन आहे? नाही तर आपलं काहीच वाचत नाही, काही नाही, स्नानही करत नाही, डोकी हे करत नाही, आणि जेवणाच्या वेळ मला चला जेवायला तसाच जाऊन असतो की मग कर्माची साधनच आहे का? मग जेवण केव्हा केलं करावं लागत असं ते बाकीच्या लोकांचं सोडून नाही वारकऱ्याचा. नित्य नियम केल्याशिवाय वारकरी जेवण करणार. आणि बाकीचे लोक असतात त्यांना काय नित्यनियमाची आवश्यकताच नाही. भजे पाले काही हॉटेलमध्ये गेल्याशिवाय. अरे पण इंद्राणीच्या स्नानाला निघाला आणि म्हणला हॉटेलातच गेला तो. ते दुकानदार लोकही हुशार असतात बघा. ते काय करतात भज्याचं ताट विकणारे लोक असतात ना, भजे बाजूला ठेवत नाही, समोर ठेवतात. रस्त्याने जाणारा माणूस कुठं चाललेला आहे इंद्राणीच्या स्नानाला. पण स्नानाच्या पूर्वी काय पाहिलं त्याने? मग स्नानाला विसरतो आणि कशावर दाव मारतो. भजे खाऊ नये का? अरे भजे खाऊ नये का? पण स्नान झाल्या मग कर्माचं साधन आहे की नाही? कोणतं आहे? कर्माचं काय? मग कर्माची साधनं, भक्तीची साधनं, वेदांताची, ज्ञानप्राप्तीची, योगाची साधनं, यम नियम आसन प्राणायाम वगैरे असा साधनाचा विचार असतो. म्हणून महावाक्य हे अपरोक्ष ज्ञानाचं काय आहे? परोक्ष ज्ञानाचं साधन अवांतर वाक्य आहे आणि अपरोक्ष ज्ञानाचं साधन वाचा. यावरून श्रोतसंबंधी महावाक्यच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे आणि श्रोत्यांशी अवांतर वाक्याने श्रवण परोक्ष ज्ञानास हेतू आहे. यावरून अपरोक्ष ज्ञानास महावाक्यच हेतू आहे हे सिद्ध झाले. म्हणून अपरोक्ष ज्ञानाला कोणतं वाक्य? महावाक्याने अपरोक्ष ज्ञानाला. आता याच्यावर थोडी शंका घ्यायची आहे. महावाक्यापासून उत्पन्न होणाऱ्या अपरोक्ष ज्ञानाविषयी शंका. अहो, जर महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होते असे मानले तर ज्ञानोत्पत्तीविषयी श्रवणाधिक हेतू आहेत म्हणून जे शास्त्राने सांगितले ते व्यर्थ होईल.
जर महावाक्याने कोणतं ज्ञान होत आहे माझ्याकडे, आणि तुम्ही जर श्रवण सांगितलं, पुढे काय सांगितलं, निधिध्यासन वगैरे सांगितलं, फुकट गेले नाही. काय गेले? याची वाट काय आहे? ज्ञानप्राप्तीची साधनं किती सांगितली तुम्ही? नाही का? मग हे बाकीचे काय केले? मग श्रवण, पुढे महावाक्यानेच जर आलं लक्षामध्ये, अपरोक्ष ज्ञान होते असं जर मानलं. काय मानलं? कोणत्या वाक्याने? मग तुम्ही ज्ञानाची साधनं सांगितली ना, श्रवण, पुढे पुढे. मग फुकट गेले की? नाही, मला फुकट नाही गेले. श्रवणाने कोणता दोष जातो? प्रमाण संभावना. मननाने कोणता दोष जातो? काय करे? घरी जाऊन वाचन करून येत जागे. निधिध्यासनाने कोणता दोष जातो? निध्यास असं ते ऐकून आहे ना. विपरीत भावना. विपरीत भावना कशाला म्हणतात? काल सांगितलं म्हणून आज कुठं सांगितलं? अरे जीव हे बा, देहाधिकाच्या ठिकाणी देहच मी असा सत्यत्व निश्चय, त्याला विपरीत भावना म्हणतात. कोणती? किती सांगितलं तो? तो काय म्हणतो? एखाद्या माणसाला सांगितलं त्याचा सत्यत्व निश्चय असतो. कोणता निश्चय असतो? आहे कोण तो? मला सिंहाची गोष्ट सांगितली तर सिंहाचं पिलू, पण ते वाढलं कशात? त्याला सांगितलं तो सिंह आहे, तर ते काय म्हणतो? शिवाय ते कोण आहे कोण? आणि समजतो काय? लाख सांगा म्हणणार आम्ही मेंढीच आहे, आपल्या सिंहाच आहे, आपल्या मेंढीच आहे समजा. तसे आपल्या ठिकाणी देह म्हणजे मी, आणि हे जे दिसतं हे सगळं माझं आपलं सत्यत्व बुद्धी आहे. मरून जाईल तरी माणसं तरी माझा नाही असं म्हणणार. मग तुमच्या म्हणण्यात गोष्ट बिष्ट सांगितली होती ना तुम्हाला, ते जाऊ द्या सोडून. मग प्रत्येक माणसाला विचारलं तो कोण आहे? हा मी घबरहीन पडता. अशी सत्यत्व बुद्धी आपली. याला कोणती भावना म्हणायची? ममाध्यास, आमचा अध्यास. वास्तविक शरीर आपलं आहे काय? पंचमहाभूताचं आहे. कोणाच्या मालकीचं आहे? नाही सांग, यमाच्या मालकीचं आहे. देह आहे आणि पुढे देते मनुष्याचे. मग मी आपण म्हणत असतो जाऊ द्या, जास्त हे नको. त्याला कोणती भावना म्हणायची? कशाने जाते? निधिध्यासनाने विपरीत भावना जाते. प्रमाण संभावना श्रवणाने, प्रमेय संभावना आणि विपरीत भावना असे जाते. हे परमार्थाला प्रतिबंधक आहे. काय आहे? कशाला प्रतिबंधक आहे? परमार्थ होऊ देत नाही. हे ज्ञानाचे शत्रू आहे बघा. तुमच्या गीतेमध्ये आळस ज्ञानाचा काय आहे? उत्साह साधक आहे. आता श्रवण, मनन, निधिध्यासनाचा असंभावनादी निवृत्तीमध्ये उपयोग आहे, म्हणून व्यर्थत्व नाही असे वर तुम्ही सांगितले आहे खरे. आपण सांगितलं नव्हे की श्रवण, मनन, निधिध्यासन याचा असंभावना, विपरीत भावना, असं प्रमेय असंभावना निवृत्तीमध्ये काय आहे? फुकट पण गेले का ते? नाही का? महावाक्याने जर अपरोक्ष ज्ञान होते तर श्रवण, मनन, निधिध्यासन काय गेले? नाही. हे पहा, महावाक्यानेच कोणतं ज्ञान होते? मग श्रवण, मनन काय गेले? फुकट गेले. मला फुकट नाही गेले.
मग असंभावना निवृत्त करण्याकरता काय झाला, मग याच्यावर शंका. एकदा महावाक्याने अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर बरं का कोणताच संशय शिल्लक राहत. मग श्रवण म्हणून मग काय गेले, फुकट गेले. आता का लक्षात, पुन्हा शंका आहे, वाचा. तथापि कोणत्याही वस्तूचे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याविषयी असंभावना विपरीत भावना संभवतच नाहीत. आहे बा, अपरोक्ष ज्ञान होईपर्यंत बरं आहे. आपला संभावना जर जात असतात, प्रमाण संभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना. एकदा अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर कोणतीच असंभावना म्हणजे संशय राहत, कारण संशय विरोधी. पण जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत संशय असतो. तुमच्या गीतेमध्ये नाही का, जोपर्यंत ब्रह्मज्ञान अर्जुनाला होत नाही तोपर्यंत संशय असतात. आणि एकदा अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर करिष्ये वचनंतर, आता संशय करतो का युद्धाला उभा राहतो, आता काही संशय आहे का? नाही खरी. एकदा औषधाने रोग गेल्यानंतर पुन्हा औषधं घेत बसतो का आपण? म्हणून एकदा महावाक्याने ब्रह्मज्ञान झाल्यानंतर कोणताच संशय राहत. पण श्रवण मनन काय गेले, फुकट गेले. याची वाट काय, व्यर्थच व्हायला त्याला, अशी शंका. पुढे म्हणून श्रवणादिकांचे ठायी व्यर्थत्व दोष कायम राहतो, तो राहतोच. याकरिता केवळ वाक्य करून, मग ते अवांतर वाक्य असो किंवा महावाक्य असो, परोक्ष ज्ञान होऊन श्रवणादिकांच्या साहाय्याने अपरोक्ष ज्ञान होते असे मानले असता श्रवणादिकांना व्यर्थता येत नाही असे पुष्कळ ग्रंथकर्त्यांचे मत आहे. श्रवण म्हणून निरुध्यासन व्यर्थ जात नाही. मग मी तुम्हाला युक्ती सांगतो, कोणती युक्ती? महावाक्य असो का अवांतर वाक्य असो, या वाक्याने कोणतं ज्ञान होते? परोक्ष ज्ञान होते. कोणतं? मग ते महावाक्य असो अथवा कोणतं वाक्य असो, अवांतर वाक्य, कोणतं ज्ञान होते? आणि श्रवण म्हणून निरुध्यासन यांनी कोणतं वाक्य? अपरोक्ष ज्ञान होते. म्हणजे उपयोग बरोबर ना. श्रवण म्हणून हे काय लागले? मग एकाला नाही चाल दिली, मला श्रोतात झालो का नाही, काय झालं? मग फुकट झालो का श्रोता झालो? त्यालाही दक्षिणा द्यावं लागेल. मग ते महावाक्य असो अथवा कोणतं वाक्य असो, याच्या योगाने अपरोक्ष ज्ञान होत नाही. हो, मग कोणत्या वाक्याने होते? महावाक्याने. म्हणून श्रवण मनन निरुध्यासन याच्याद्वारा कोणतं ज्ञान होतं? अपरोक्ष ज्ञान. आणि महावाक्याच्या द्वारा कोणतं ज्ञान होते? मग संगती काय केली? आता याचं उत्तर काय करायचं, द्यायचं आहे, त्याचा विचार कधी करू? बरं, शंका आली का लक्षात? एका विद्यार्थ्याला सांगितलं, म्हटलं अरे त्या कालच्या उत्तर दे की. तो म्हणला शंका कुठं केली होती म्हणून. म्हणजे काय झोपला होता का? मग शंका कोणती आहे? महावाक्य असो अथवा कोणतं ज्ञान होते? श्रवण म्हणण्याच्या द्वारा संगती काय लागली? आता आपल्याला खंडन करायचं. महावाक्याने कोणतं ज्ञान होते? अपरोक्ष होते. श्रवण मनन वगैरे याच्याद्वारा काय होते? पुढे उत्तर द्यायचं. त्याचं उत्तर कधी देऊ?